हॅलो एव्हरीवन अँड वेलकम. 10वीत गायडन्स न मिळाल्यामुळे खूप स्टुडंट्सना प्रॉब्लेम्स येतात. खूप स्टुडंट मला सांगतात सुद्धा की आम्हाला जर त्यावेळेस व्यवस्थित शिकलो असतो, आम्ही गायडन्स जर भेटला असता तर आमचे पर्सेंटेज खूप वाढले असते. तर बघा, अभ्यास कसा करायचा हे आपल्यावर आहे, पण मार्ग दाखवणं हे पॅरेंट्स टीचर्स यांच्यावर असतं. तर ऑब्व्हियसली इथं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण 10वीची जी पहिली पोयम आहे अ टीनेजर्स प्रेयर, तिचा मिनिंग पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर मी याचं ॲप्रिसिएशन जे पूर्ण 5 मार्क्सला येते ते स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं, त्यात कसे मार्क्स भेटू शकतात, चुका कुठं होतात हे सांगणार आहे. तर बघा, 3 स्टांजे इथे आहेत आणि 2 स्टांजे आपण नंतर पाहू. वन बाय वन एकेकाचा अर्थ मी सांगणार आहे, तो लक्षात घ्या. अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर म्हणजे कोण? तर तुमच्यासारखे तरुण मुलं, ठीक आहे. आणि प्रेयर म्हणजे प्रार्थना, ठीक आहे. तर एक जो टीनेजर आहे, लहान मुलगा आहे किंवा तरुण मुलगा आहे, मुलगी आहे, ती प्रेयर करत आहे, ठीक आहे. ऑब्व्हियसली प्रेयर कोणाला करतो आपण? गॉडला, देवाला, ठीक आहे. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. तर इथं सांगितलं गेलेलं आहे की प्रत्येक दिवशी एक नवीन सुरुवात करता येते. डिसिजन आय मस्ट मेक. तर ते जे कोणी टीनेजर आहे, तुम्हाला कवितेत जर पाहिलं तर वरती एक फोटो वगैरे दिसेल किंवा तुम्ही आहात असं लक्षात ठेवा. तर डिसिजन आय मस्ट मेक, निर्णय मला घ्यावे लागतील. प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात करता येते, त्यासाठी मला निर्णय घ्यावे लागतील. आय ॲम द ओनली वन टू चूज. मी एकटाच आहे जो निवड करू शकतो. द रोड दॅट आय विल टेक. मला जोही जीवनात चांगला किंवा वाईट रोड घ्यायचा आहे, तो निवड करण्याचं जे डिसिजन घेणं आहे ते फक्त मीच घेऊ शकतो. कोणी माझ्यावर लादू शकत नाही की हेच कर किंवा तेच कर. तर आता 2 रस्ते असतात, एक चांगला आणि एक वाईट. जाणं कुठं आहे हे तुमच्यावर आहे. खूप जण आळशी बनतात, दुसऱ्या रस्त्यावर जातात. खूप जण मेहनत करतात आणि जीवनात पुढे जातात, ते पहिला रस्ता निवडतात, ठीक आहे. तर दुसरा स्टांजा पहा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी जीवनात कोणत्या रस्त्यावर जाणं आहे, कसं बनणं आहे हे स्वतः निवड करू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. जे मला खूप यशस्वीसुद्धा बनवू शकते, ठीक आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. किंवा मी जर चुकीचे मार्ग निवडले तर एकदम अंधाऱ्या रस्त्यात मला ते पोचवू शकते. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि तिथं निराशेशिवाय दुसरं काहीच नसतं. तर ऑब्व्हियसली पहा, 10वीत जे स्टुडंट्स मेहनत करतात ते चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर जातात, काहीतरी मिळवतात, काहीतरी अचीव करतात. पण जे काहीच लक्ष देत नाही, मग ते कोणतेही काम पकडतात, भाजीपाला विकतात किंवा दुसरं कोणतेही काम असेल जे कमी व्हॅल्यूज आहे ते करतात. पण इथं जर तुम्ही मेहनत केली तर कुठं ना कुठं काही ना काही तुम्ही जीवनात करसालच, ठीक आहे. तर थर्ड स्टांजा पहा. प्लीज, इथं मी सांगितलं पण जीवनात कोणतेही काम कमी किंवा लहान किंवा मोठं नसते, तुम्ही पाहिजे ते करू शकता. पण इथं सांगणं काय, तुम्ही स्वतःची आयडेंटिटी तयार करा, हे या कवितेचं सांगणं आहे, ठीक आहे. प्लीज ओपन अस माय आईज डिअर लॉर्ड. तर हे देवा, माझे डोळे वेळेवर उघड. दॅट आय माईट क्लिअरली सी. ज्यामुळे मी स्पष्टपणे बघू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि मला मदत कर की जे सत्य आहे त्यासाठी मी ठामपणे उभा राहिलो पाहिजे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि ज्याही काही चांगल्या क्वालिटीज असतील, जसं की लिडरशिप असेल, ऑनेस्टी असेल, त्यानंतर ब्रिलियन्स असेल, ह्या क्वालिटीज माझ्यात आल्या पाहिजे, यासाठी मला मदत कर. तर बघा, हे 3 स्टांजे होते. यानंतर आपण 2 स्टांजे पाहू. तर बघा, इथं 4th स्टांजा दिलेला आहे. तर हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. तर हे देवा, मला नाही म्हणण्यासाठी मदत कर. नाही कोणत्या गोष्टीसाठी? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे काय? तर टेम्पटेशन म्हणजे मोह. काही वाईट गोष्टींचा मोह असतो आपल्याला. जसं काही जण नशा करतात, काही जण आळस करतात. तर हा जो मोह असेल त्याला मी नाही म्हणू शकेल, यासाठी मला मदत कर, ठीक आहे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. ज्यामुळे मी माझं शरीर पूर्णपणे स्वच्छ ठेवू शकेल, त्याला घाण करणार नाही. अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि जीवनभर ते पूर्ण फिट, तंदुरुस्त ठेवू शकेल. तंदुरुस्त कसं ठेवतो आपण? तर त्यात
नशा न करणे, आळस न करणे, रोज व्यायाम करणे, रनिंग करणे, शरीराला चांगली डिसिप्लिनची सवय लावणे, यामुळे आपली बॉडी फिट राहते. शेवटपर्यंत आपण चांगले राहतो आणि सक्सेसफुलसुद्धा बनतो. त्यानंतर व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं 13 ते 19 वर्ष हे जे वय असेल हे निघून जाईल. आय नो दॅट आय विल सी, मला माहीत आहे की मी बघू शकेल. दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट, जीवन पूर्ण चांगल्या प्रकारे जगलं गेलं. ठीक आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा चालत होता. इथं तुम्ही म्हणजे कोण, तर स्वतः देव. कारण काय, जर तुम्ही कोणती चुकीची गोष्ट करत नसाल तर देवसुद्धा तुमच्यासोबत चालतो, असं इथं याचं म्हणणं आहे. तर जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता, चांगल्या गोष्टी करता, देवसुद्धा तुमच्यासोबत असतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जीवनात 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं राहते. इथं काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात, काही वाईट गोष्टी घडतात, खूप सारे अनुभव आपल्याला येतात. पण आपल्याला कधीही मोहाच्या आधारे किंवा मोहाच्या बळी पडू नये म्हणून ही कविता दिलेली आहे. तर बघा, खूप जण जीवनात सक्सेसफुल होतात. का होतात, तर मग ते वाईट मार्गाला जात नाहीत, चांगल्या मार्गाला धरून राहतात. परिस्थिती कशी असो मेहनत करत राहतात. तेच तुम्हाला करायचं आहे, हे या कवितेत सांगितलेलं आहे. आणि तुमचे जे पोएट आहेत त्यांचं नाव आहे जे मोर्स. तर यांचं आपल्याला ॲप्रिसिएशनमध्ये खूप काम पडणार आहे. ॲप्रिसिएशन डिटेलमध्ये आता आपण पाहू. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ ॲप्रिसिएशनवरच राहील, त्यामुळे स्टे ट्यून. थँक्यू.